भाजप नेते अनंत जाधव यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचा केला सत्कार। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर राज्यामध्ये भाजप महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार आहे। त्या विजयाचे शिल्पकार म्हणून भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते। सोलापूर जिल्ह्यात 6 पैकी 5 जागा या भाजपने जिंकल्या आहेत, त्यामुळे भाजप हा जिल्ह्यातील मोठा पक्ष झाला आहे। सोलापूर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी या यशामध्ये वाटा उचलला आहे। त्यामध्ये माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्याही नावाचा उल्लेख निश्चित करावा लागेल। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे अनंत जाधव हे इच्छुक होते। पक्षाचा कट्टर कार्यकर्ता असल्याने त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती, परंतु पक्षाने देवेंद्र गोटे यांना संधी दिली आणि अनंत जाधव यांना थांबण्यास सांगितले। पक्षाचा आदेश आणि नेत्याचा शब्द शिरसावंत म्हणून अनंत जाधव यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी शहर मध्य आणि शहर उत्तर या 2 विधानसभा मतदारसंघात आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली। सोलापुरातील मराठा समाजाची मते भारतीय जनता पक्षाकडे वळवण्यात जाधव यांनी वाटा उचलल्याचे दिसून येते। निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर अनंत जाधव यांनी आपले नेते देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईमध्ये रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सत्कार केला। यावेळी पक्षाचा आदेश मानून जबाबदारी चोख बजावणारे जाधव यांना फडणवीस यांनी शाबासकीची थाप दिली आणि निश्चितच भविष्य काळात पक्ष तुमचा जरूर विचार करेल असा शब्द फडणवीस यांनी दिल्याचे समजते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।